सियोनीच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपला प्रभू येशू 2000 वर्षांपूर्वी या जगामध्ये इस्रायल देशामध्ये येऊन गेला आणि त्याचं ह्या जगामध्ये येण्याचं एकच कारण होतं. त्याचं ह्या जगामध्ये स्वर्गातून उतरण्याचं एकच कारण होतं आणि ते कारण, त्याचा उद्देश एकच होता आणि तो उद्देश हा आहे की मानवाला सैतानाच्या हातातून सोडवण्यासाठी, मानवाला अंधारातून अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी स्वतःचं बलिदान करायचं, स्वतःचा प्राण अर्पण करायचा आणि माणसाला सैतानाच्या हातातून म्हणजे एकूण सर्व अंधारातून पापातून बाहेर काढायचं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा प्रभू येशू ख्रिस्त आपला प्रभू या जगामध्ये आला होता. इस्रायल देशामध्ये तो लहानाचा मोठा झाला आणि त्याने तिथे त्याचं सेवा कार्य केलं. 33.5 वर्षे, 33 ते 33.5 वर्षे प्रभू येशू इस्रायल देशामध्ये होता. लहानाचा मोठा झाला आणि मग 30 वर्षाचा झाल्यानंतर त्याने त्याच्या कार्याला सुरुवात केली. आपल्याला माहीत आहे, आपण बायबल वाचतो की प्रभूने काय काय केलं. प्रभूने आजारांना बरं केलं, दुष्टात्म्यांच्या जे बंधनामध्ये होते त्यांना दुष्टात्म्यांपासून मुक्त केलं, मेलेले होते त्यांना उठवलं, जे कुष्ठरोगी होते त्यांना शुद्ध केलं. सगळे आजार, सगळं वाईट जे त्या सैतानाने माणसाच्या जीवनामध्ये आणलं होतं ते सगळं येशूने काढून टाकलं. येशूने माणसाला जीवन दिलं, सत्याचा मार्ग शिकवला, स्वर्गाची सुवार्ता लोकांना दिली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने हे त्याच्या आयुष्यामध्ये सगळं केलं. त्याच्या कार्याच्या कालावधीमध्ये त्याने पुष्कळ चमत्कार केले आणि लोकांना अंधारातून प्रकाशाकडे आणलं. आणि हे सगळं केल्यानंतर प्रभू येशूला आपला प्राण द्यायचा होता, आपलं शरीर अर्पण करायचं होतं माणसाला सैतानाच्या हातातून सोडवण्यासाठी. आणि हे सगळं जे काही प्रभू येशूच्या जीवनामध्ये घडलं ते सगळं काही स्वर्गातल्या पित्याने योजल्यानुसार होतं. त्याने कोणत्या वेळेला कुठे असायला पाहिजे, कोणता त्याने चमत्कार कोणत्या वेळेत कोणत्या अवधीत करायला पाहिजे, त्याने कोणाच्या घरी जाऊन कोणाला कधी बरं केलं पाहिजे, हे सगळं जे आपण बायबलमध्ये वाचतो सगळं काही देवपित्याने योजलेलं होतं. आणि मग त्याच्या सेवाकार्याच्या शेवटच्या काळामध्ये प्रभू येशूला जे माणसांसाठी करायचं होतं ते म्हणजे आपला प्राण द्यायचा होता, पुष्कळ दुःख सहन करायचं होतं, ते येशूने केलं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त ह्याला शेवटच्या वेळेला क्रूसावर खिळून मारण्यात आलं. त्याआधी त्याला खूप चाबकांचा मार देण्यात आला आणि साधंसुधं चाबूक नाही, तर त्या चाबकांना काटेरी तारा वेटाळलेल्या होत्या ज्या त्याच्या शरीरामध्ये जाऊन रक्तासकट मांस आणि रक्त सगळं काही बाहेर काढायच्या. यशयाने आपल्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की त्याचा चेहरा एवढा विद्रूप झाला होता, येशूचा एवढा विद्रूप की कोणालाही त्याच्याकडे बघवत नव्हतं, एवढा येशूचा चेहरा खराब करून टाकला होता. आणि बाकी त्याच्या शरीराची अवस्था तर सांगायलाच नको. आपण पॅशन ऑफ क्राइस्ट हा सिनेमा तुमच्यापैकी पुष्कळ लोकांनी बघितलेला आहे.
शिबिरामध्ये, 3 दिवसाच्या शिबिरामध्ये. आणि येशूचं पूर्ण शरीर विद्रूप झालं होतं. त्याची ओळख येत नव्हती, ओळख पटत नव्हती की हा येशू आहे. असं त्याला तोडलं गेलं होतं, मारलं गेलं होतं. आणि सगळी शिक्षा त्याच्यावर लादल्यानंतर मग त्याला भारी क्रूज घेऊन काल्वरीच्या टेकडीपर्यंत जायचं होतं. तो भारी क्रूज म्हणजे मानवाच्या पापांचं ओझं होतं. आणि तो घेऊन त्याला काल्वरीच्या टेकडीपर्यंत जायचं होतं. तो घेऊन चालायला लागला. शरीरातून रक्त वाहतच होतं, शरीरातून रक्त वाहत होतं, डोक्यातून रक्त वाहत होतं, कारण त्याच्या डोक्यामध्ये विषारी काट्यांचा मुकुट रोवला होता. डोक्यातून रक्त येत होतं, पायातून रक्त येत होतं, शरीरातून रक्त येत होतं. असा रक्तबंबाळ झालेला प्रभू. आणि अजून त्याच्या अंगावर, त्याच्या खांद्यावर भारी क्रूस लादला होता. आणि तो साध्यासुद्धा लाकडाचा नव्हता, वजनी क्रूस. असा क्रूस त्याच्या खांद्यावर दिला होता. आणि तो क्रूस घेऊन, शरीरामध्ये कपडे नाही, निर्वस्त्र असा प्रभू तो क्रूस घेऊन काल्वरीच्या टेकडीपर्यंत चालत चालत अनवाणी पायाने टेकडीपर्यंत तो जात होता. हे त्याची स्थिती, ही त्याची अवस्था पाहून यरूशलेमेच्या ज्या स्त्रिया होत्या त्या विव्हळल्या, त्या दुःखी झाल्या. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीतरी दुःख येतं, कोणाच्या जीवनामध्ये जेव्हा संकट येतं किंवा कोणी मोठ्या आजाराने ग्रासतो आणि जर तो आपला नातेवाईक असेल तर आपल्याला फार वाईट वाटते, आपल्याला दुःख होते. आपण त्या व्यक्तीशी बोलतो, त्याच्या त्या दुःखात, त्याच्या त्या आजारात किंवा त्या एखाद्या त्याच्या संकटामध्ये आपण त्याच्याशी सहभागी होतो, त्याची आपण विचारपूस करतो, कारण आपल्याला दुसऱ्यांचं दुःख बघवत नाही. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या जगामध्ये अशी पण काही लोक आहेत ज्यांना दुसऱ्यांच्या दुःखाने आनंद होतो. दुसरे मरत असतील तर त्यांच्या जीवाला आनंद होतो, दुसरे आजारी असतील तर त्यांना बरं वाटते, दुसऱ्यांवर काही विपत्ती आली की त्यांना त्यांच्या जीवाला बरं वाटते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अशी लोक देवाची लोक नसतात, ती सैतानाची लोक असतात. परंतु अशी काही लोक आहेत जी देवाची लोक आहेत, ज्यांचं हृदय प्रेमाने भरलेलं असतं. त्यांना दुसऱ्यांच्या जीवनात आलेली दुःख बघवत नाहीत, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात, ते रडतात दुसऱ्यांसाठी, दुसरे बरे व्हावे, दुसऱ्यावर देवाची दया व्हावी, कृपा व्हावी म्हणून ते लोक देवाकडे आरोळी मारतात. अशी हृदय असलेली लोक या जगामध्ये फार कमी आहेत. दुसऱ्यांचं दुःख आपल्याला बघवत नाही, दुसऱ्यांचे अश्रू आपल्याला बघवत नाही, दुसऱ्यांच्या व्याधी आपल्याला सहन होत नाही, दुसरे संकटात पडलेले आपल्याला बघवत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि इकडे तर देवपुत्रच घायाळ झालेला होता, देवपुत्रच इकडे रक्तबंबाळ झालेला होता आणि क्रूज घेऊन काल्वरीच्या टेकडीपर्यंत चालत होता. आणि हे जेव्हा त्या स्त्रियांनी बघितलं, त्याच्या वेदना आणि त्याचं तडफडणं, तेव्हा त्या स्त्रिया कळवळल्या आणि प्रभूच्या मागे मागे त्या चालत होत्या आणि रडत होत्या, येशूसाठी प्रार्थना करत होत्या. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परंतु जेव्हा येशू पुढे चालत होता आणि ह्या स्त्रिया मागे चालत होत्या, रडत होत्या, त्याच्यासाठी प्रार्थना करत होत्या, तेव्हा वचनात आपण वाचलं की येशूने त्यांच्याकडे वळून पाहिलं. येशू क्रूज घेऊन चाललेला आहे, इतक्या वेदनेत आहे, इतक्या त्रासात आहे, तरी पण तो मागे वळून बघतोय आणि त्या स्त्रियांना सांगतो, हो यरूशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, माझ्यासाठी रडू नका, कारण हे जे दुःख मी वाहतोय, हा जो क्रूज घेऊन चाललोय, तो माझा नाही आहे, तुमचाच आहे. हे दुःख, हे माझ्या शरीरातून रक्त वाहणं, हे माझ्यासाठी नाही आहे मी करत, तुमच्यासाठी करतोय.
म्हणून माझ्यासाठी रडू नका. तर कोणासाठी रडा? स्वतःसाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा आम्ही येशूचा सिनेमा पाहतो आणि येशूचं दुःख सहन पाहतो तेव्हा आम्हाला रडायला येतं. कारण चांगली माणसं दुसऱ्यांना दुःख झालेलं पाहून रडतात. आम्हाला पण वाईट वाटतं की येशूने केवढं दुःख सहन केलं, किती त्याला त्रास झाला असेल. ब्लेडने नुसतं आपला बोट जरी कापलं तर आपण हा हू करतो. आणि येशूच्या शरीरावर असे किती फटके मारले गेले आणि किती त्याला त्रास झाला, आपण हिशोब करू शकत नाही. कारण सर्व मानवजातीचं पाप होतं ते. जी लोक आत्तापर्यंत मरून गेली त्यांचं पण पाप, आणि आत्ता जी लोक ह्या जगात आहेत त्यांचं पण पाप, आणि जे येणार आहेत त्यांचं पण पाप येशूने एकट्याने स्वतःवर घेतलं. मग ती शिक्षा काय असेल आम्ही कधीच पूर्णपणे हे आयुष्यात समजू शकत नाही. आणि अशा वेदनेत असताना सुद्धा येशू मागे वळून त्या स्त्रियांना सांगतो, अहो यरुशलेमेच्या कन्यांनो, तुम्ही माझ्यासाठी नका रडू, कारण मी ह्यासाठीच्या जगात आलोय. मला हे करायचं होतं, मला तुमच्यासाठी मरायचं आहे, मला तुमच्यासाठी वेदना घ्यायच्या आहेत. कारण मी जर वेदना घेतल्या नाहीत, तुमची पापं मी वाहिली नाहीत, तुमचे आजार मी घेतले नाहीत, तर एक दिवस तुम्ही सगळे झाडून नरकात जाल. आणि मला हे नकोय, म्हणून मी स्वर्गातून उतरलो आहे हे ओझं वाहण्यासाठी. माझ्यासाठी रडू नका. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू आपल्याला आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडायला सांगत आहे. पुष्कळ भाऊ बहिणी येथे प्रार्थनेला येतात तेव्हा ते रडतात, पण कुणासाठी कशासाठी रडतात? मुलाचं लग्न जमत नाही म्हणून रडतात, मुलीचं लग्न जमत नाही म्हणून रडतात, नोकरी मिळत नाही म्हणून रडतात, राहायला घर नाही म्हणून रडतात. जरूर रडावं. ह्या सगळ्या आपल्या गरजेच्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला मिळाल्या पाहिजेत. आणि देवाची इच्छा आहे की आपल्याकडे घर असावं, आपल्याला नोकरी असावी, मुलं बाळं व्हावीत, गाडी असावी, व्यवस्थित चांगला धंदा नोकरी धंदा असावा. ही देवाची इच्छा आहे. हे आपल्या गरजेच्या वस्तू आहे, आपली रोजची भाकर आहे, ती आपल्याला मिळालीच पाहिजे. त्यासाठी आपण देवाकडे मागावं. येशू म्हणाला, तुम्ही मागा म्हणजे तुम्हास मिळेल, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, असं येशूने सांगितलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मिळवण्यासाठी देवासमोर रात्रंदिवस रडण्याची गरज नाही आहे, अश्रू ढाळण्याची गरज नाही आहे. रडायचं कशासाठी? कशासाठी अश्रू ढालायचे? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, रडायचं आपल्या आत्म्यासाठी, आपल्या मुलाबाळांच्या आत्म्यांसाठी, आपल्या कुटुंबियांच्या आत्म्यांसाठी रडायचं आहे. कारण जे आशीर्वाद आपल्याला ह्या जगात हवे आहेत ते आशीर्वाद आपल्याला ह्या जगातच उपयोगाला येणार आहेत. मेल्यावर जेव्हा आपण जाऊ या जगातून तेव्हा आपल्याला ह्या आशीर्वादांची गरज नाही पडणार. तुम्हाला देवाने सुंदर घर दिलं, त्या घरात तुम्ही काही वर्ष इकडे राहाल, पण मेल्यानंतर इकडून जावं तुम्हाला लागणार आहे. मग त्या घराचा काय फायदा आहे? नोकरीचा काय फायदा आहे? कसलाच फायदा नाही. हालेलुया, 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 हालेलुया. येशू आपल्याला रडायला सांगतोय. स्वतःसाठी रडा आणि मुलाबाळांसाठी रडा. स्वतःसाठी रडा. आम्ही स्वतःसाठी रडलं पाहिजे येशूसमोर. कशासाठी रडायचं आहे? आमच्या आत्म्यात, आमच्या हृदयात जर काही पापाची घाण आहे, आमच्या जीवनात असं काही वाईट आहे ज्यातून आम्ही बाहेर पडत नाही आहोत, जे आमच्याने सुटवत नाही, त्यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही देवासमोर रडलं पाहिजे, शोक केला पाहिजे. जुन्या करारामध्ये वचन आहे की अहो लोकांनो, तुम्ही आपली वस्त्र फाडू नका, तर आपलं हृदय फाडा. हृदय फाडून शोक करा. कपडे फाडायची गरज नाही देवासमोर. पूर्वीच्या काली लोक जेव्हा देवासमोर शोक करायचे, आपल्या जीवनाचा पश्चाताप करायचे, तेव्हा ती वस्त्र, अंगावरची वस्त्र फाडायचे. तुम्ही बघितलं असेल जुने इस्रायल देशातल्या लोकांचे जो पिक्चर, इस्रायल देशामध्ये पण येशूचा जो पिक्चर आहे त्या पिक्चरमध्ये आपल्याला बघायला मिळते की जे शास्त्री पुरुष असतात, काही झालं की अंगावरचे कपडे फाडतात, वस्त्र फाडतात.
पण तो देव म्हणतो वस्त्र फाडायची गरज नाही, कपडे फाडू नका, हृदय अंतकरण फाडा. हालेलुया, 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 हालेलुया. येशूचा प्रमुख शिष्य पेत्र येशूच्या शिष्यांबरोबर होता, येशूबरोबर होता 33.5 वर्षे. हा पेत्र येशूकडे आला, चमत्काराद्वारेच आला. आपल्याला माहीत आहे की पेत्र समुद्रामध्ये मासे पकडायचा आणि एक दिवस एक रात्र त्याने पूर्ण समुद्रात घालवली, पण एक पण मासा त्याच्या हाती लागला नाही. मग जेव्हा येशू तिकडे आला आणि येशूने त्याला सांगितलं की तुझं जाळं या अमुक जागेमध्ये टाक, आणि त्याने येशूला सांगितलंसुद्धा की प्रभूजी, आम्ही अख्खी रात्र कष्ट केले आहेत, मेहनत केलेली आहे, पण आम्हाला काहीच मिळालेलं नाही आहे. प्रभूने सांगितल्यानंतर त्याने प्रभूच्या शब्दाप्रमाणे पुढे जाऊन ते केलं. त्याने जाळं टाकलं जिथे प्रभूने टाकायला सांगितलेलं, आणि मग थोड्या वेळाने जिथे टाकलं होतं जाळं त्या जाळ्यामध्ये एवढे मासे आले की ज्या तारवात ते होते ते तारव पण बुडायला लागलं. जिथे त्याने अख्खी रात्र मेहनत केली, एक पण मासा हाती लागला नाही. पण जेव्हा येशूने सांगितलं तेव्हा ते जाळं पूर्णपणे भरून गेलं. आणि जेव्हा हा चमत्कार झाला तेव्हा पेत्राचे डोळे उघडले. हा कोणी साधासुद्धा माणूस नाही आहे, हा परमेश्वर आहे, हा देव आहे. जिथे अख्खी रात्र मी मेहनत केली, एक मासा हाती लागला नाही, आणि ह्या येशूने फक्त सांगितलं की तू इकडे जाळं टाक, मी टाकलं, आणि एवढे मासे कसे लागले. आणि मग आपल्याला माहीत आहे की तिथूनच त्याने त्याचं सगळं घरदार सोडलं आणि मग तो येशूच्या मागे लागला. येशूच्या बरोबर तो राहायला लागला, येशूबरोबर तो सेवा करू लागला. हालेलुया, 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 हालेलुया. 3.5 वर्षे येशूबरोबर होता. येशू जिकडे गेला तिकडे येशूच्या मागे मागे जात होता. अनेक चमत्कार त्याने आपल्या डोळ्याने पाहिले. मेलेल्यांना उठवताना येशूने मेलेल्यांना उठवलं, ते पेत्राने पाहिलं. आणि कुष्ठरोग्यांना शुद्ध करताना पेत्राने पाहिलं. सगळे चमत्कार पेत्राने पाहिले. डोंगरावर जेव्हा ते परिवर्तन झालं, येशूचा चेहरा बदलला, तेव्हा पण पेत्र तिकडे होता. पाण्यावर येशू चालत होता तेव्हा पण पेत्र तिकडे होता. आणि हे सगळे चमत्कार पेत्राने आपल्या डोळ्यांनी पाहिले. येशूचं देवत्व पण त्याने अनुभवलं. आणि सगळ्या 12 शिष्यांमध्ये त्यानेच साक्ष दिली की तू देवाचा पुत्र आहेस, तू कोणी साधासुद्धा माणूस नाही आहे, तू देवाचा पुत्र आहेस. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे सगळं झाल्यानंतर मग जेव्हा शेवटी येशूला पकडण्याची वेळ आली, येशूला क्रूसावर देण्याची वेळ आली, त्या शेवटच्या दिवसामध्ये ह्या पेत्राची मोठी परीक्षा झाली. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा येशूला पकडलं गेलं तेव्हा माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा पेत्र लपून सगळं बघत होता की येशूला कसं पकडलं गेलं आणि कसं मारलं जाते. हा पेत्र सगळं बघत होता. आणि बघत असताना त्याला तिघांनी प्रश्न केला की तू पण त्या येशूबरोबर होतास ना, तू पण त्या येशूचाच शिष्य आहे ना. तेव्हा पेत्राने 3 वेळा ज्या लोकांनी त्या 3 वेळा विचारलं की तू येशूबरोबर आहेस ना, तू येशूचा शिष्य आहेस ना, तेव्हा त्या लोकांना पेत्राने 3 वेळा काय उत्तर दिलं माहिती आहे? मी येशूला ओळखत नाही. आणि नुसतं ओळखत नाही असं नाही बोलला, शापोच्चारण केले. म्हणजे त्याने शपथ घेतली, मी येशूला ओळखतच नाही. तुम्ही काय बोलता, मला समजत नाही. हे जे घडलं ते येशूने अगोदरच पेत्राला सांगितलेलं होतं की तू मला नाकारणार आहेस. कोंबडा आरवण्या अगोदर 3 वेळा तू मला नाकारणार आहेस. आणि तसंच झालं माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो. आणि मग त्याने 3 वेळा नाकारलं. आणि बरोबर 3 वेळा नाकारल्यानंतर कोंबडा आरवला. आणि कोंबडा जसा आरवला पेत्र शुद्धीवर आला. कारण येशूने सांगितलं होतं मी तुझ्यासाठी प्रार्थना करीन, आणि मग जेव्हा तू वळशील तेव्हा तू आपल्या भावांना पण स्थिर कर. आणि जेव्हा कोंबडा आरवला पेत्र शुद्धीवर आला. आणि शुद्धीवर आल्यानंतर त्याला कळलं की मी काय केलं, मी काय केलं, मी कुणाला नाकारलं, जीवनाच्या अधिपतीला मी नाकारलं, मी जीवनाच्या प्रभूला नाकारलं.
जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याला त्याचं इतकं दुःख झालं. बायबल असं म्हणते की मग तो तिथून बाहेर गेला आणि मोठ्याने गळा काढून रडला. का रडला? कारण त्याच्या हातून जे घडलं होतं ते फार भयानक पाप होतं. येशूला नाकारणं. 3.5 वर्षामध्ये त्याने सगळं काही बघितलेलं होतं. येशूचा अनुभव घेतला होता. येशू देव आहे त्याने स्वतः आपल्या मुखाने कबूल केलं होतं. आणि तोच म्हणतो मी येशूला ओळखत नाही. हे त्याचं पाप जेव्हा तो शुद्धीवर आला त्याला कळलं तेव्हा तो रडला आपल्या पापासाठी. गळा काढून रडला. आणि फक्त तो 1 दिवस आणि 1 रात्र रडला नाही, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याने आपल्या पूर्ण आयुष्यात ह्या पापाचा शोक केला. देवासमोर रडत राहिला, पश्चाताप करत राहिला. कारण त्याने माणसाला नाही तर जिवंत देवाला नाकारलं होतं. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा एखादा माणूस पाप करतो, पाप मग ते कोणते असू द्या, जेव्हा माणूस पाप करतो तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत असतो. कारण माणूस जेव्हा पाप करतो तेव्हा त्याच्यावर अधिकार सैतानाचा असतो. त्याचे डोळे आंधळे होतात, त्याचं मन, त्याचे विचार आंधळे होतात. जसं एखादा माणूस दारू पितो, रात्री दारू पिऊन येतो, बायकोला मारतो, मुलांना मारतो आणि मग त्याच अवस्थेत न जेवता तो झोपून जातो. आणि मग सकाळी उठल्यानंतर बायको त्याला सांगते, रात्री तुम्ही मला मारलं, मुलांना मारलं. तो म्हणतो, मी कुठे तुला मारलं, मी कुठे मुलांना मारलं, मी नाही मारलं कुणाला. जोपर्यंत ती नशा होती त्याने त्या नशेमध्ये जे काही केलं ते त्याला समजत नव्हतं की मी माझ्या बायकोला मारतोय, माझ्या मुलांना मारतोय. पण जेव्हा त्याची नशा उतरली तेव्हा त्याला त्याच्या बायकोने सांगितल्यावर कळलं की मी रात्री बायकोला मारलं होतं की मुलांना मारलं होतं. हालेलुया, हालेलुया. पाप माणसाला आंधळं करते, पाप माणसाला बेशुद्ध करते, पाप माणसाला बहिरं करते. जेव्हा माणूस सैतानाच्या हातात असतो, पापात असतो, त्याला पाप करायची लालसा होते आणि मग त्याला कुणाचे शब्द जे समजावले जातात ते त्याला कळत नाही, समजत नाही. अरे बाबा, हे तू करतो ते चुकीचं आहे, वाईट आहे, करू नको, त्याला कळत नाही. पण जेव्हा ते पाप त्याच्याकडून घडतं, मग कोणी कुणाचा खून करतं, कोणी अजून काही चोरी करतं, कोणी काही वाईट कामं करतात. मग केल्यानंतर त्यांना असं वाटते, अरे मी हे करायला नको होतं, मी खरोखर वाईट केलं, मी चुकीचं केलं. मग तेव्हा ते शुद्धीवर येतात. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पेत्राला जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्याने रडून पश्चाताप केला. रडून कुणासाठी केला? त्याने स्वतःसाठी पश्चाताप केला. स्वतःसाठी तो रडला, कारण त्याने फार मोठं पाप केलं होतं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाची इच्छा आहे की आपण सुद्धा स्वतःसाठी रडावं. आपण पण स्वतःसाठी रडावं. दुसऱ्यांसाठी तर आपल्याला रडायचंच आहे, पण स्वतःसाठी पण रडावं. कारण आपल्या जीवनामध्ये पुष्कळ अशा गोष्टी असतात ज्या देवाला आवडत नाहीत. पुष्कळ अशी पापाची बंधनं आपल्या जीवनात असतात जी देवाला पसंत नाहीत. आणि त्यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आपण शोक केला पाहिजे, देवासमोर रडलं पाहिजे, स्वतःसाठी आपण रडलं पाहिजे. आपल्या आत्म्यात, आपल्या व्यक्तिमत्वात योग्य ते देवाच्या इच्छेनुसार बदल घडवून आणण्यासाठी आपण देवासमोर रडलं पाहिजे, त्याच्याकडे प्रार्थना केली पाहिजे. ही आपल्या प्रभूची इच्छा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण आपल्या पापांसाठी रडलं पाहिजे. दुःखांसाठी, आजारांसाठी आपण रडू नये. आपल्या जीवनामध्ये जी संकट, दुःख आहेत त्यांसाठी रडू नका. त्यांसाठी शोक करायची काहीच गरज नाही आहे. त्यासाठी रडून आपल्या पदरी काही पडणार नाही. पण जर आपण आपल्या पापांसाठी रडलो, आपण आपल्या वाईट गोष्टींसाठी रडलो, आपल्या जीवनामध्ये जी वाईट बंधनं आहेत, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्यांसाठी जर आपण रडत असू तर ह्याचा अर्थ असा होतो की आपल्याला बदलायची इच्छा आहे, आपल्याला ह्यातून बाहेर पडायची इच्छा आहे. पण आपल्या जीवनात काहीतरी पाप चालू आहे, आपण बस त्यातच वाढतच चाललो, काही करायचं नाही आहे, बस असंच चालू ठेवायचं आहे. तर त्याला बदलायचं नाही आहे, त्याला बाहेर पडायचं नाही आहे आणि देवाची दया त्याच्यावर होणार नाही.
पण जो म्हणतो नाही देवा, मला माझ्या जीवनातल्या या घाणीतून बाहेर पडायचं आहे, या पापातून मला बाहेर पडायचं आहे, हे वाईट माझ्या जीवनात मला नको आहे देवा, मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे, जो अश्रू ढाळून देवाकडे रडतो आणि मागतो, त्याच्यावर देवाची दया होते. हालेलुया, 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 हालेलुया. स्वतःसाठी रडा आणि आपल्या मुलाबाळांसाठी सुद्धा रडा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मुलाबाळांसाठी रडायला आपल्याला प्रभू सांगत आहे. मुलं बाळं जी तुमची लहान मुलं आहेत किंवा मोठी मुलं आहेत, तुम्ही त्यांच्यासाठी देवाकडे रडलं पाहिजे. कारण आज सैतान तरुण पिढीला विशेष बंधनामध्ये ठेवत आहे. आज तरुण पिढीला सैतान मोठी संधी साधून बांधण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक माध्यमांद्वारे, अनेक गोष्टींद्वारे आज सैतान तरुण पिढीला त्याच्या आवाक्यात घेत आहे, बांधून ठेवत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून तुम्ही तुमच्या मुलांसाठी देवासमोर रडलं पाहिजे, त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना केल्या पाहिजेत. तुम्ही त्यांना दोष नाही लावला पाहिजे. तुमचा जर मुलगा वाईट मार्गाला आहे, तुमची मुलगी जर वाईट मार्गाला आहे, वाईट व्यसनात आहे, चुकीच्या संगतीमध्ये आहे, तर तुम्ही त्यांना दोष नका लावू, तुम्ही त्यांना अपशब्द नका बोलू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण जेव्हा आपण अपशब्द बोलतो तेव्हा आपल्या मुखातून ती घोषणा होत असते आणि आपण जे शब्द बोलतो तेच त्यांच्या जीवनामध्ये काम करतात. तेच शब्द, आपले शब्द त्यांच्या जीवनात काम करणार. तुम्ही इकडे येऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करता, तुम्ही त्यांच्यासाठी इकडे येऊन रडता, देवाला सांगता, देवा माझ्या मुलाला व्यसनातून बाहेर काढ, माझ्या मुलीला या चुकीच्या संगतीतून बाहेर काढ, तेव्हा माझ्या नवऱ्याला ह्याच्यातून बाहेर काढ. तुम्ही म्हणता, रडता, गुडघे टेकून प्रार्थना करता, आसवं गाळता, त्याला विनंती करता आणि पुन्हा घरी जाऊन तुम्ही त्यांच्याशी वाईट वागता, तर तुमची प्रार्थना काम नाही करणार, तुमची विनंती काम नाही करणार आणि तुमचे अश्रू पण काम नाही करणार. ह्याच्यासाठी बायबल आपल्याला सांगते की आपल्याला धीर धरायची फार गरज आहे. धीर आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. ज्याच्यात धीर आहे तो सगळं सहन करतो, सगळं सोसतो. पण ज्याच्यात धीर नाही तो सोसू शकत नाही, सहन करू शकत नाही. देवाकडे आल्यानंतर रडणार, पुन्हा घरी गेल्यानंतर आहे तसाच. हालेलुया, 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 हालेलुया. तुमच्या मुलांसाठी रडा, तुमच्या मुलाबाळांसाठी रडा, अशी प्रभू येशूची इच्छा आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सैतान आज मोठ्या प्रमाणात तरुण पिढीला बंधनात ठेवायचा प्रयत्न करत आहे. तुमची मुलं लहान असो किंवा मोठी असो, शाळेत जाणारी असो की नसो, पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या मुलांबाळांच्या रक्षणासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करा. तो फक्त आजारी पडू नये म्हणून प्रार्थना करू नका. माझा मुलगा कधी आजारी नाही पडला पाहिजे, कधी त्याचा अपघात नाही झाला पाहिजे, फक्त एवढ्यासाठी प्रार्थना करू नका. तर त्याचा आत्म्याचं नुकसान नाही झालं पाहिजे, त्याचा आत्मा सैतानाच्या हाती गेला नाही पाहिजे, म्हणून तुम्ही रडून देवाकडे नेहमी प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. अश्रू ढाळून आपल्या मुलाबाळांसाठी प्रार्थना करा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सैतान आज लहान मुलांद्वारे सुद्धा आणि तरुण मुलांद्वारे सुद्धा भयानक काम करत आहे. कारण ह्या वयात असलेली मुलं, तरुण म्हणा किंवा लहान मुलं म्हणा, ही त्यांच्याकडे एवढी अक्कल, एवढी बुद्धी नसते निर्णय घेण्याची. त्यामुळे सैतान त्यांना सहज फसवतो, वाईट संगतीद्वारे फसवतो, वाईट गोष्टींद्वारे फसवत असतो. म्हणून जे तुम्ही येशूकडे प्रार्थनेला येता, तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे, तुम्ही आपल्या मुलांना पूर्णपणे देवाच्या हाती समर्पित करा. पूर्णपणे देवाच्या हाती त्यांना द्या आणि देवाकडे अशी प्रार्थना करा की प्रभो, मी माझा मुलगा, माझी मुलगी, माझी मुलं आहेत, मी तुझ्या हाती देते आजपासून. ह्यांचा तू रक्षण करता, ह्यांचा तू पालन पोषण करता, ह्यांचा तू खरा रक्षक आहेस, हा माझा विश्वास आहे. ह्यापुढे ते कुठेही जावोत, कुठेही असोत, पण तू त्यांच्यावर कृपादृष्टी ठेव. कोणत्याही वाईट मार्गाला ते जाणार नाही ह्याची तू काळजी घे, कारण मी कुठे त्याला सांभाळणार, मी त्याची कुठे काळजी घेणार. आपण आपल्या मुलांना सांभाळू शकत नाही, आपण आपल्या माणसांना सांभाळू शकत नाही, तर जो खरा रक्षक आहे येशू ख्रिस्त, तोच आपल्या माणसांना, आपल्या मुलाबाळांना सांभाळू शकतो. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा आई वडील आपल्या मुलांबाळांसाठी रडून प्रार्थना करतात,
त्यांच्या जीवनात असलेल्या ज्या समस्यांसाठी तुम्ही रडून प्रार्थना करता, त्यांच्या मुक्तीसाठी, त्यांच्या मुक्ततेसाठी, त्यांच्या जीवनात आशीर्वाद देण्यासाठी जेव्हा तुम्ही रडून प्रार्थना करता, तुमची प्रार्थना देव ऐकतो आणि तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देव तुम्हाला देणार. कारण येशूने स्वतः सांगितलेलं आहे, तुम्ही रडा मुलाबाळांसाठी. हालेलुया, हालेलुया. तुमच्यामध्ये काही भाऊ बहिणी आहेत की तुमची मुलं वाईट मार्गाला आहेत, वाईट संगतीत आहेत. मी तुम्हाला सांगते, तुम्ही त्यांना दोष देत बसू नका, त्यांना अपशब्द बोलत बसू नका. तर देवाकडे शक्ती मागा की देवा, माझ्या या मुलाला आणि माझ्या मुलीला सहन करायची मला ताकद दे आणि त्याच्यासाठी प्रार्थना करायची मला ताकद दे. तो ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत मला त्याचा स्वीकार करायची ताकद दे. कारण तुमची मुलं जी वाईट संगतीत, वाईट मार्गात आहेत, त्यांना सैतानाने सध्या त्याच्या अधिकारात ठेवलेला आहे. पण त्याचा अधिकार तुटेल त्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, रडून करा प्रार्थना आणि उपवास करून प्रार्थना करा. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा आपण आपल्या मुलाबाळांसाठी रडतो, त्यांच्या जीवनात आशीर्वाद येण्यासाठी, दुष्ट सैतानाची बंधन त्यांच्या जीवनात तोडण्यासाठी, तेव्हा परमेश्वराची कृपा त्यांच्यावर होते. हालेलुया, 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 हालेलुया. ॲलन बक्सले नावाची एक बाई आज या जगामध्ये आहे की नाही मला माहीत नाही, परंतु ही बाई जेव्हा जिवंत होती, हिच्या जीवनामध्ये पुष्कळ पाप होतं, पुष्कळ तिच्या जीवनामध्ये वाईट होतं, देवाला न आवडणारं जीवन ही बाई जगत होती. ती स्वतः येशूला ओळखत होती, परंतु येशूच्या मार्गाने चालत नव्हती. तिचं लग्न झालं होतं, त्या नवऱ्याला तिने सोडलं होतं, दुसरा नवरा केला होता, त्या नवऱ्याला पण तिने सोडलं होतं आणि भरपूर वाईट व्यसनं तिच्या जीवनामध्ये होती. दारू पिणं, बियर पिणं, सिगारेट पिणं वगैरे सगळी व्यसनं तिच्या जीवनामध्ये होती आणि असं तिचं जीवन वाईटाने सगळं भरलेलं होतं. तिची आई जेव्हा हे सगळं बघायची तेव्हा तिला खूप दुःख व्हायचं आणि ती आई तिला म्हणायची, ॲलन, तिचं नाव ॲलन होतं, तिला म्हणायची की तू असं जीवन जगतेस, तुझं कसं होणार, तुझं कसं होईल, असं जर तू जगत राहिली, असं जर तू चालत राहिलीस तर एक दिवस तू नरकात जाशील. पण ॲलन आपल्या आईला उत्तर द्यायची, आई, मी नरकात जायला घाबरत नाही, कारण जे मी आत्तापर्यंत जीवन जगली आहे ते नरकापेक्षा भयानक आहे. मी सगळं वाईट जे बघायला सैतान जे काही नरकात करणार आहे ते सगळं मी या जगात अनुभवलं आहे. नरकात जायला मी घाबरत नाही. ती आंधळी झाली होती, पापाच्या बंधनात होती, त्यामुळे तिला माहीत नव्हतं नरक काय आहे. पण ती आई तिच्यासाठी रोज गुडघ्यावर येऊन प्रार्थना करायची, रडायची, देवासमोर आळवणी करायची आणि देवाला सांगायची, देवा, एकदा तरी हिला नरक दाखव आणि तिच्या हृदयात तुझ्यासाठी भय यावं, ती तुझ्याकडे यावी, म्हणून तू तिला एकदा तरी नरक दाखव. आज तिला तुझं भय नाही आहे, भीती नाही आहे, देवा एकदा तरी तिला नरक दाखव. तिची आई आणि तिची बहीण दोघी तिच्यासाठी रडून प्रार्थना करायच्या. कितीतरी वर्ष त्याने प्रार्थना केली आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्यांच्या प्रार्थनेला देवाने उत्तर दिलं. कधी कधी आपण प्रार्थना करतो देवाकडे, पण लगेच उत्तर नाही येत, 1 महिन्याने नाही येत, वर्षाने पण येत नाही. पण तेव्हा आपण निराश नाही व्हायला पाहिजे, माघार नाही घेतली पाहिजे. आपला देव जिवंत देव आहे. आपण ज्याच्याकडे मागतो तो माणूस नाही, तो देव आहे. त्याला मागचं आणि पुढचं सगळं दिसते, अलीकडे पलीकडे काय त्याला सगळं दिसते. म्हणून तुम्ही जी प्रार्थना देवासमोर ठेवलेली आहे त्या प्रार्थनेचं उत्तर कधी द्यायचं, कोणत्या वेळेला द्यायचं, ते देवाच्या मर्जीनेच होऊ द्या. आपण फक्त काय करायचं, देवा माझी प्रार्थना ऐक, मी तुझ्याकडे मागितलं आहे, माझा विश्वास आहे तू मला देणार, माझी खात्री आहे तू माझ्या जीवनात अमुक चमत्कार करणार, माझी खात्री आहे माझ्या जीवनात तू हे घडवून आणणार. प्रभू, मला तुझ्यावर विश्वास आहे. कारण येशू म्हणाला, तुम्ही जे काही प्रार्थनेत विश्वास धरून मागता ते तुम्हाला अगोदर मिळालेच आहे, असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. देवाच्या घरामध्ये, देवाच्या राज्यामध्ये जर तुमच्या अंतःकरणात विश्वास नसेल आणि तुमच्या हृदयात धीर नसेल तर तुम्हाला देवाकडून आशीर्वाद मिळेपर्यंत तुम्ही इथून निघून जाल. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला देवाकडून आशीर्वाद हवे आहेत, देवाकडून, तर तुम्हाला वाट बघावी लागेल, थोडी
वाट बघावी लागेल, थोडा धीर धरावा लागेल. तुम्ही म्हणाल नाही मला आजच्या आजच पाहिजे, आत्ताच्या आत्ताच झाला पाहिजे, तर मग तुम्ही जाऊ शकता. हालेलुया, हालेलुया. सैतानाच्या राज्यामध्ये सगळ्या झटपट झटपट सगळं होत असते. सैतान सगळं माणसाला पटापट देतो, कारण माणसाला लवकर हवं असते ना. म्हणून लोक सैतानाच्या भूलथापेला भूलतात, त्याच्या आश्वासनांना भूलतात. अशा घटना या जगामध्ये किती घडत आहेत की तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या, आम्ही तुमचे पैसे 2 दिवसांनी किंवा आठवड्याने किंवा महिन्याने डबल करून देऊ. केवढं चाललं या जगामध्ये. 1000 द्या, 1,00,000 द्या, आम्ही एवढे करून देणार तुम्हाला पैसे. लोक भूलतात. एका आठवड्यात होणार ना, एका महिन्यात एवढे होणार, डबल होणार, चौपट होणार. आणि मग फसतात आणि पैसे नेऊन देतात, कर्ज काढतात, दागिने गहाण ठेवतात, पैसे जमा करतात आणि मग त्या दलालाला नेऊन देतात आणि मग तो घेऊन फरार होतो. हालेलुया. सैतान आम्हाला सगळं झटपट द्यायला बघतो, आत्ताच्या आत्ता तो देणार, पण देव नाही देणार. कारण देव आहे, त्याला मागचं पुढचं अलीकडचं पलीकडचं सगळं दिसते. म्हणून जेव्हा तुम्ही त्याच्याकडे आलेला आहात तर धीराने वाट बघा, विश्वास ठेवा, तो तुम्हाला कधी फसवणार नाही. आणि जे तुम्हाला तो देईल ते उत्तम देणार, हलकं फुलकं नाही देणार, उत्तम देणार. मग ते मिळावं म्हणून देवाकडूनच वाट बघा, त्या मार्गाला जाऊ नका. हालेलुया, 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 हालेलुया. त्या आईने आणि त्या बहिणीने दोघीने कितीतरी वर्ष तिच्यासाठी प्रार्थना केली. आणि जेव्हा ते तिच्याकडे बघायचे तेव्हा त्यांना फार दुःख व्हायचं, कसं होणार हिचं, कसं होणार. तिच्या मनात देवासाठी आणि नरकाविषयी भय उत्पन्न व्हावं म्हणून आई तिला बोलायची, अगं तू नरकात जाशील, असं जगू नकोस, हा मार्ग सोड. पण ती ऐकायची नाही. कारण माणूस स्वतःच्या शक्तीने सैतानाच्या हातातून मुक्त होऊ शकत नाही. आईची प्रार्थना, त्या बहिणीची प्रार्थना, त्या प्रार्थनेने तिच्या जीवनातली बंधनं तुटली. तिच्या जीवनावर देवाची स्वर्गातून कृपा झाली. आणि काय झालं, एक दिवस ही ॲलन कुठेतरी आपल्या कारने जात होती आणि तिचा एवढा भयानक अपघात झाला, भयानक अपघात, ॲक्सिडंट, की त्या अपघातामध्ये तिचं फुफ्फुस दाबलं गेलं, तिच्या किडन्या चेपल्या गेल्या, तिच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाचा चेंदामेंदा झाला आणि पूर्णपणे कोमामध्ये गेली ती, बेशुद्ध. आणि ती कोमामध्ये गेली, तिला दवाखान्यात नेलं गेलं, सगळ्या तिच्यावर इलाज केले गेले, शस्त्रक्रिया सगळ्या तिला लावल्या गेल्या. पण पूर्ण हृदय तिचं दाबलेलं होतं, फुफ्फुस दाबलेलं होतं, किडन्या दाबलेल्या होत्या, मेलेल्या अवस्थेमध्ये दवाखान्यामध्ये पडलेली होती. आणि त्यावेळेससुद्धा ती आई आणि बहीण दोघी पण गुडघे टेकून प्रार्थना करत होत्या. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने त्या आईच्या आणि बहिणीच्या प्रार्थनेचं त्यांना उत्तर दिलं होतं की एवढा मोठा अपघात तिच्या जीवनामध्ये घडून आला. ज्या स्थितीत ती त्या दवाखान्यात पडलेली होती त्या स्थितीत असताना देवाने तिचा आत्मा वर घेतला. देवाने तिला वर घेतलं स्वर्गामध्ये आणि देवाने तिला पहिला स्वर्ग दाखवला. स्वर्ग किती सुंदर आहे, स्वर्गात काय आहे ते सगळं देवाने तिला दाखवलं. आणि मग स्वर्ग दाखवल्यानंतर देवाने तिला नरक दाखवला आणि नरकामध्ये तिने पुष्कळ आत्म्यांना किंचाळताना ओरडताना ऐकलं आणि ती एवढी घाबरून गेली. आणि मग देवाने त्या स्वर्गामध्ये जेव्हा तिला घेतलं होतं तेव्हा देवाने तिचा न्याय पण केला. देवाने तिला सांगितलं की तू हे सगळं जे जीवन जगलेस ते वाईट जीवन जगलेली आहेस, तुला मी नरकात पाठवणार आहे, तुला मी नरकात पाठवणार आहे. कारण तू जे जगली आहेस ते मला पसंतीस असलेलं जीवन जगलेली नाही आहेस, तू फार पापी जीवन जगलेली आहेस, वाईट जीवन जगलेली आहेस. आणि तिने जे जीवन ती जे जगत होती, देवाने त्या जगण्याला, तिच्या आयुष्याला देवाने एकच शब्द देऊन न्याय केला तिचा, वासना. वासना. जे काही तू करत होतीस ते सगळं तू वासनेसाठी करत होतीस, स्वतःच्या लालसेसाठी, स्वार्थासाठी तू जगत होतीस. तू माझ्यासाठी जगत नव्हतीस. ती चर्चला जायची, ती स्वतः ख्रिश्चन होती, परंतु तिच्या जीवनात देव नव्हता, येशू नव्हता. येशूने तिला सांगितलं जे तू केलंस ते माझ्यासाठी केलं नाहीस, तू स्वतःसाठी जगत होती, माझ्यासाठी जगत नव्हती.
आणि जेव्हा तिने देवाचा हा न्याय ऐकला तेव्हा ती रडली देवासमोर की होय देवा, मी कबूल करते की हे माझं पाप आहे. ती स्वर्गामध्ये देवासमोर आक्रोश करायला लागली, देवासमोर रडली की देवा, मला नरकात नको पाठवूस, मला जायचं नाही आहे नरकात, मला नरकात नको पाठवूस, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, तिचे डोळे उघडले आणि देवाने तिला सांगितलं, मी तुला एवढ्या लवकर पाठवणार नाहीस आणि मला तुला नरकात नाही पाठवायचं आहे. तर तुझ्या आईची आणि बहिणीची प्रार्थना मी ऐकली आणि देवाने तिला स्वर्गात दाखवलं. देवाने स्वर्गामध्ये तिला दृष्टांतात दाखवलं, बघ तुझी आई आणि बहीण कशी प्रार्थना करतात, गुडघे त्यांचे झिजले आहेत तुझ्यासाठी, रडून प्रार्थना करतात. आणि तिने बघितलं की खरोखर माझी आई आणि माझी बहीण दोघी प्रार्थना करतायत माझ्यासाठी वर्षानुवर्षे. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, मग देवाने तिला सांगितलं, मी तुला पाठवतोय जगात, पण जगात गेल्यानंतर पुन्हा पापी जीवन जगायचं नाही आहे. तर जे तू इकडे बघितलंस, जे तू इकडे पाहिलंस, ते जाऊन तुला लोकांना सांगायचं आहे. आणि देवाने तिच्या आत्म्याला पुन्हा त्या शरीरामध्ये पाठवलं. आणि माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, ती जिवंत झाली आणि त्यानंतर मग तिने तिचं संपूर्ण आयुष्य येशूला दिलं, येशूसाठी जगली आणि तिच्या जीवनाद्वारे देवाचे गौरव झाले. तिने लोकांना फक्त एकच गोष्ट सांगितली की नरक आहे, स्वर्ग आहे, देव जिवंत आहे. माणसं मेल्यानंतर नरकात जातात जे पापं करतात आणि जे देवाच्या मार्गाने चालतात ते स्वर्गात जाणार आहेत. मी स्वर्गात जाऊन आलेली आहे, नरक आहे, नरकामध्ये आत्मे तडफडत आहेत, नरकात जाऊ नका, नरकात जाऊ नका, असं तिने आपल्या आयुष्यभर संदेश दिला लोकांना. पण हे कसं झालं तिच्या जीवनात? आईने आणि बहिणीने आपले गुडघे झिजवले आणि अश्रू ढाळून आपल्या मुलीसाठी प्रार्थना केली. तुम्ही देवाकडे जेव्हा प्रार्थना करता, ज्या कोणासाठी तुम्ही रडता, मुलाबाळांसाठी म्हणा, नवऱ्यासाठी म्हणा, बायकोसाठी म्हणा, तुम्ही ज्या कोणासाठी रडता आणि अश्रू ढाळून त्याच्याकडे मागता, तुमचे अश्रू फुकट जाणारच नाहीत, जाणारच नाहीत. वेळ लागेल, उशीर लागेल, पण देवाकडून खात्रीने तुम्हाला उत्तर येणार, खात्रीने. हालेलुया, 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 हालेलुया. कारण हे शब्द स्वर्ग आणि पृथ्वीच्या मालकाचे आहेत, येशूचे आहेत. येशू म्हणतो, स्वतःसाठी रडा, तुमच्या आत्म्याच्या तारणासाठी रडा आणि तुमच्या मुलाबाळांच्या आत्म्याच्या तारणासाठी रडा. जगातल्या गोष्टींसाठी रडू नका, हे पाहिजे, ते पाहिजे, मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे म्हणून रडू नका. तर तुमचा आत्मा वाचला जावा, तुमच्या मुलाबाळांचे जीव वाचले जावे, प्राण वाचले जावे, तुमचे नातेवाईक वाचले जावे म्हणून देवाकडे रडून प्रार्थना करा, अश्रू ढाळून त्यांच्यासाठी प्रार्थना करा. कारण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला एक दिवस या जगातून जायचं आहे. या जगातली सुखं आपल्याला या जगामध्येच उपयोगाला आहेत. इकडून गेल्यानंतर या सुखांचा आणि या आशीर्वादांचा आपल्याला काही फायदा नाही आहे. तिकडे गेल्यानंतर माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, जर आपला आत्मा पवित्र झाला नसेल, आपलं हृदय शुद्ध झालं नसेल, आपल्या आत्म्यात जर आपल्या हृदयात जर देव राहत नसेल, आपल्याला जर देवाची कृपा मिळाली नसेल, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण त्या स्वर्गात जाऊ शकत नाहीत, त्या जीवनात आपण पोहोचू शकत नाहीत. आपली पापं धुतली गेली पाहिजेत, आपले आत्मे नवीन झाले पाहिजेत, आपले विचार नवीन झाले पाहिजेत, आपण शुद्ध झाले पाहिजेत. जर आपण शुद्ध झालो नाही, पवित्र झालो नाही, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तिकडे जाण्याचा काही चान्स नाही. म्हणून येशू म्हणतो, स्वतःसाठी आणि मुलाबाळांसाठी रडा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्या आईने आणि बहिणीने प्रार्थना केली, त्याद्वारे काय झालं? ॲलन बदलली, ॲलनचं जीवन बदललं, तिच्या आत्म्यात परिवर्तन झालं. तिने येशूवर विश्वास ठेवला आणि एक दिवस तिने तिचं जीवन येशूला वाहिलं आणि आज ती स्वर्गामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. आपल्यापैकी प्रत्येकाबद्दल प्रभूची एकच इच्छा आहे की आपण त्याच्या स्वर्गात असावं. म्हणूनच तर मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की प्रभू आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळवून देण्यासाठी आला. आपली पापं आपल्याला नरकात घेऊन जातात, पण जेव्हा आपल्याला पापांची क्षमा मिळते तेव्हा आपल्याला अनंत जीवनाची आशा मिळते. येशूवर विश्वास ठेवायचा आहे अशासाठी की येशूने आपल्यासाठी बलिदान केलेलं आहे, आपल्यासाठी रक्त वाहिलेलं आहे. त्या रक्ताने स्वतःला शुद्ध करून घ्यायचं आहे. किती दिवस? आज केलं शुद्ध, उद्या पण करायचं आहे, संध्याकाळी पण करायचं आहे, दुपारी पण करायचं आहे, रात्री पण करायचं आहे. रोज स्वतःला शुद्ध स्वच्छ करत राहा, स्वतःसाठी रडत राहा. जीवनात काही वाईट असेल त्यासाठी देवाकडे रडत राहा, पश्चाताप करत राहा, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत राहा. स्वतःच्या शक्तीने नाही, तर देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. त्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने, त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या शक्तीने आपण स्वतःला बदलत राहिलं पाहिजे, प्रभूमध्ये वाढत गेलं पाहिजे आणि आपण दुसऱ्यांसाठी प्रार्थना करत राहिलं पाहिजे.
आपणच प्रार्थना करू तर माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, जग बदलणार, आपले नातेवाईक बदलणार, आपले कुटुंबीय बदलणार. आपण जर प्रार्थना केली नाही तर कुणाच्याही जीवनात कार्य होणार नाही. म्हणून येशू म्हणतो की स्वतःसाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. आणि हे रडणं देवाच्या नजरेला योग्य आहे. देवाच्या राज्यात आपल्या ह्या अश्रू ढाळण्याला एक महत्त्वाचं स्थान आहे. आपण जेव्हा रडतो, अश्रू ढाळतो दुसऱ्यांसाठी, संकटात पडलेल्यांसाठी, तेव्हा आपल्या अश्रूंची देव किंमत करतो. तो आपली किंमत करतो आणि आपल्या प्रार्थनेला तो उत्तर देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आशा सोडून देऊ नका. ज्या तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्या प्रिय व्यक्तींसाठी तुम्ही कंटाळलेला आहात आणि तुम्हाला वाटतं आता हा सुधारणार नाही, ही सुधारणार नाही, असं बोलू नका. सुधारणार नाही असं तुम्ही बोलला तर सुधारणारच नाही. पण तुम्ही बोलला नाही, माझी प्रार्थना काम करणार. माझा नवरा किती दारू पितो, पण एक दिवस देवाची दया त्याच्यावर होणार. माझा मुलगा वाईट संगतीत आहे, दारू पितो, सिगारेट पितो, नाही, देवाची दया त्याच्यावर होणार. माझी मुलगी वाईट संगतीत आहे, नको त्या गोष्टी करत आहे, नाही, तिच्यावर देवाची दया होणार. देव तिला बदलणार, देव तिला वाचवणार. असं बोला. असं नका बोलू हा सुधारणार नाही, हा गेला वाया, हा वेडा आहे, हा पागल आहे, असं बोलू नका. तर चांगलं बोला, जेणेकरून तुमच्या मुलांच्या जीवनात, तुमच्या प्रिय लोकांच्या जीवनात चांगले बदल घडून येतील. आणि येशूच्या वचनाप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुमच्या प्रार्थनांना नक्कीच देव उत्तर देईल आणि तुमच्या जीवनात देव आशीर्वाद पाठवेल. हालेलुया, 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 हालेलुया. तुमचं नाव सांगा. संगीता. आणि तुम्हाला काय झालं होतं? माझं हे प्रवचन लावला का हे भाग पूर्ण दुखायचा. आताचा बदरांचा प्रवचन लाव पूर्णपणे हलका अंग पडला. तुम्ही म्हणतात की घरी कधी पण तुम्ही मोबाईलवर प्रवचन लावलं तर अचानक डोकं दुखायला लागायचं आणि प्रवचन तुम्ही ऐकू शकत नव्हत्या. नाही. म्हणजे कसं आपोआप दुखायचं का कसं? दुखायचं ते पूर्ण डोकं दुखायचे की कसं? असं एवढाच भाग दुखायचा फक्त प्रवचनाच्याच वेळी? आणि बाकी टायमाला तुम्ही बरं असायचे? हां. आणि मग आज जेव्हा ब्रदरांचं प्रवचन लावण्यात आलं, तारण प्रवचन, त्यावेळी काय झालं? पूर्णपणे अंग हलका पडला. अंग हलकं पडलं आणि डोकं दुखत नाही आता? नाही. प्रभू येशूने तुम्हाला बरं केलं. बरं केलं. आणि तुमचं दुसरी काय साक्षी आहे? बालाची साक्ष आहे. कोण ते तुमचे? ही मुलगी आहे आणि तो नात आहे. नात आहे. काय झालं होतं त्याला? त्याला जुलाब चालू होते. किती दिवस? 15 दिवस जुलाब चालू होते त्याला. माझी मुलगी फोन करत होती. भारी दवाखान्यात ती भट्टीवर गेले कामाला. शेठ बोलत होता भारी दवाखान्यात बालाला घेऊन माझा देवावर विश्वास होता. मी तिला सांगायला लागलो आपल्या शिबिरात बालाला घेऊन जाऊ. तिथं बालाचं जुलाब चांगलं आल्या बदारान इथं आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्याने बालाचं जुलाब थांबलं आणि त्याला पक्का ताप भरला. तो तापाने पक्का भरला आणि बदारांचा प्रवचन काल त्याद्वारे बालाला आराम पडला. आणि आता त्याचा ताप पण उतरलेला आहे आणि जुलाब पण थांबलेला आहे. जुलाब पण थांबलं, ताप पण बरा झाला. तुम्ही म्हणतात की 15 दिवस तो सतत जुलाब करत होता आणि जुलाब थांबतच नव्हता काही केलं तरी. पण शिबिरात आल्यानंतर एका भाऊने त्याला आशीर्वाद दिले, तेव्हापासून जुलाब थांबलेला आहे. आणि त्याला दुसरा काय त्रास होत होता, तो ताप आला होता. पण त्याचा ताप कधी उतरून गेला नक्की? त्याचा ताप सकाळपासून पूर्णपणे बरा झाला. तो सकाळी जेव्हा इथे ब्रदरांच्या कालची गोष्ट तुम्ही सांगता, काल जेव्हा इकडे ब्रदरांचं प्रवचन लावण्यात आलं, इकडे आला तेव्हा ताप होतं का त्याला? ताप होतं, भरपूर अंगात ताप होतं त्याचे. आणि जेव्हा ब्रदरांच्या इथून प्रवचन लावण्यात आलं त्यावेळी त्याचं ताप उतरलं. त्यावेळी ताप उतरून पूर्णपणे बरा झाला. देवाला मी धन्यवाद. देवाने त्याला बरं केलेलं आहे. बरं केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमची साक्ष सांगा. मी खूप आजारी होते. गेल्या महिन्यात खायचं नाही, पियाचं नाही, इथंच पडायचं दिवसभर. मग सिस्टरनी मी घरी गेले तर मग मला वाटलं आमचा भाऊ घेऊन गेले होते. मग ॲडमिट केलं 3 दिवस.
ॲडमिट केलं त्या पण अजून मी परवा आले इकडं. मग बरंच नाही वाटत होते मला, असं वाटत होते कोणतर मला घरीच मला भीती वाटत होते भरपूर. घरीच भीती सासू अशी होती मला, तसं होते. सासू मागीच पडायचं मग दिवसभर. मला अशी होते घरात बसायला होत नाही, भीती वाटते मला कसं म्हणून. मग मला कसं तर वाटत होते घरीच. मग कालपासून परवापासून ते कोर्टचे परत मिटिंग होते ना, सिस्टरनी कोर्टमध्ये तिथं जायला सांगितलं. प्रार्थनालयात तुम्ही गेलेले. मग सोमवारी आले ना इथं, मग तेव्हापासून बरं वाटते मला. आता तुम्हाला अशक्तपणा नाही वाटत? मग भांडी घासायला पण गेले होते ना, कसं तर वाटत होते, भांडीच घासायला नाही होते. मग काल गेले ना भांडी घासायला, मग बरं वाटत होते मला. म्हणजे तुम्ही भांडी पण घासली? हां, परवा भांडी घासली ना, कसं तर वाटत होते, ताकदच नाही होते माझ्या अंगामध्ये, तसं झाले होते. मग भांडी सोडून मी इकडे आले पळून. मग काल मग 11:30 बोलवले होते. मग गेले भांडी घासून, मग 11:30 वाजता आले इकडं मी. मग बरं वाटले मला. तर कधीपासून तुम्हाला अशक्तपणा वाटत होता? आता झाले 2 महिना. 2 महिना अशक्तपणा होता, जेवण जात नव्हतं आणि भीती वाटायची. काय नाही, 1 महिन्यापर्यंत घरीच पडले होते. मालवणमध्ये भाऊने घेऊन गेले होते. आणि सोमवारी तुम्ही इकडे आलात, प्रार्थनालयात जाऊन तुम्ही प्रार्थना केली आणि त्यावेळेपासून आता तुमचा अशक्तपणा निघून गेलाय. मग परवा भांडी घासलं तर मला लय पण आता तुम्हाला अशक्तपणा वाटत नाही, जेवण जाते जेवण जाते भरपूर. आणि भीती वाटते आता? नाही, भीती पण वाटत नाहीये. देवाने तुम्हाला पूर्ण बरं केलंय. हो. भाऊ, 6 महिन्यापासून तुमच्या दाढेतून रक्त यायचं का? हो, रक्त यायचं की मी असं थुकलं ना, मला आता दिसायचं. आणि ते रक्त यायचं मला असा आवाज यायचा की तुम्हाला कॅन्सल झालं का, असा आवाज यायचं. तर मी सांगायचं हट शैतान, ते असला आवाज ऐकत नाही. माझं प्रभू माझं समोर आहेत, ते एक दिवस निघणारच. तर मी ते पर्स करते ना, भाऊ बंद इथं सामर्थ्याने जो भाऊ असतो त्याला, जो भाऊ असते ना इथं, त्या टायमाला मी असं अंतकरण बघायचं की माझ्यावर सामर्थ्याने भाव पडलं पाहिजे. 3 भाव पडलं तरीच मी नक्की समजून घेणार. माझ्यावर त्या दिवशी 4 भाव पडलं, तेव्हा मी सगळं गेलं म्हणून सांगितलं. म्हणजे तुमचा असा विश्वास हो, होता? असा विश्वास होतो. त्यानंतरपासून तुमच्या जे दाढेतून रक्त येणं बंद झालं? रक्त बंद झालं. रक्त सतत यायचं का? सतत यायचं. मी गिळायचं रक्त, मला समजायचं. आणि खाली तुकलं ना तर मला दिसायचं ते. एवढं रक्त पडायचं? हो, एवढं रक्त जायचं. गेल्या महिन्यामध्ये तुम्ही सामदर्शनच्या हस्ताच्या भावाला स्पर्श केल्यानंतर ती बिमारी निघून गेली? पण ते बिमारी निघून गेली. आता 1 महिना झाला काहीच सुद्धा नाही, आता रक्त पडत नाही? अजिबात पडत नाही. प्रभूने बरं केलं. प्रभूने बरोबर केले. आता ही प्रार्थनेची वेळ आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणे शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरं करणार आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील सर्व अंधार, सैतानाचं सर्व काम प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट हो. सर्व दुष्टात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देते, या क्षणाला या सर्वांचा ताबा सोडून निघून जा आणि त्यांच्यामध्ये शिरू नका. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील सर्व शाप प्रभू येशूच्या पवित्र रक्तात या क्षणाला तुटून जाऊत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, ज्ञानाने, आनंदाने आणि शांतीने तुमचं जीवन भरून जाओ. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.